बातमी बीडची आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आलेली आहे. नगरपालिकेचे लेखापाल यांना क्षीरसागर यांनी शिवीगाळ केलेली आहे. तसंच शिवीगाळ झाल्याची तक्रार देखील लेखापाल गणेश पगारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे. अंजली दमनिया यांनी ही ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपण पाहतोय संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे बीडचे आमदार आहेत आणि त्यांनी लेखापालांना शिवीगाळ केलेली आहे. नगरपालिकेचे लेखापाल यांना त्यांनी शिवीगाळ केलेली आहे आणि अंजली दमनिया यांनी याबाबत ट्विटसुद्धा केलेलं आहे. आपण पाहतोय बीड नगरपालिकेचे लेखापाल यांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे. अंजली दमनिया सामाजिक कार्यकर्त्या आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत फोन लाईनवरून. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. अंजलीजी, स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. अंजलीजी, एक महत्त्वाची बाब मला यात ही वाटते की हल्ली हे प्रकार ना खूप वाढलेले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना किंवा नगरपालिका, महानगरपालिका, परिषदा, पंचायता यात जे कोण कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे शिवीगाळ करणं, तेही आमदारांकडून, कुठलाही पक्षाचा असो तो आमदार मग भले, अशा प्रकारे शिवीगाळ करणं हे नक्कीच आक्षेपार्ह आहे आणि कुठेतरी अशा वर्तनाला नेत्यांच्या, मंत्र्यांच्या आणि आमदार खासदारांच्या कुठेतरी आळा बसायला हवं. काय वाटतं? नाही, नक्कीच. कारण आपण बघतो, आपण तर मला असं वाटतं की आपण सभ्य माणसं जर निवडून पाठवली तर त्यांच्याकडनं सभ्यतेची आपण अपेक्षा करू शकतो. पण आताच्या घटनेला आपण जेव्हा 288 पैकी 118चे आमदार तिथे निवडून पाठवले, ज्यांच्यावर पूर्णच्या पूर्ण म्हणजे खालच्या लेवलचे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत आणि क्रिमिनल म्हणजे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप असे जर त्यांच्यावर क्रिमिनल चार्जेस असले तर आपण त्यांच्याकडनं अपेक्षाच काय करू शकतो. आता त्याच्यात मला असं वाटतं की जेवढे जेवढे पक्ष आहेत त्यांना आता खरंच वेळ आली आहे की त्यांनी त्यांच्या जे आमदार आहेत त्यांना बोलवून व्यवस्थित समज दिली पाहिजे की आता बास, आता ही नॉनसेन्सिकल भाषा चालणार नाही, तुमची दमदाटी चालणार नाही, तुमची दहशत चालणार नाही. कारण कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला जर अशी दमदाटी झाली तर खरं तर ताबडतोब FIR झाली पाहिजे. पण तसं म्हणजे ते कायद्यात आहे, प्रोव्हिजन आहे आणि प्रत्येक ऑफिसच्या बाहेर याचा बोर्ड देखील असतो की जर कोणाच्या कामात तुम्ही अडथळा आणला, त्यांना त्रास दिला, शिवीगाळ केली तर त्यांच्यावर सरळ सरळ FIR होतो. मग असा या बाबतीत का होऊ नये आणि का सुप्रिया सुळे किंवा शरद पवारजींनी यांना बोलवून समज देऊ नये की बाबा ही सगळी आता याच्या पुढे चालणार नाही, आपल्या पक्षात राहायचं असेल तुम्हाला तर सभ्यपणे वागायलाच हवं, असं का सांगत नाही? हे आपण नेहमीच होताना बघतोय आणि हे कुठेतरी आता सगळ्या पक्षांनी मिळून थांबवलं पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच. धन्यवाद अंजलीजी, जय महाराष्ट्राकडे आपली प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. धन्यवाद. संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगा सविस्तर? काल 5:30 वाजता त्यांचा मला फोन आला होता. 5:30 वाजता मी त्यांचा फोन रिसिव्ह केला. रिसिव्ह केल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं, कुठेस रे तू? मग मी गेलो. त्यांनी मला सांगितलं, म्हणले पवार अपार्टमेंट म्हणले उमा किरण टॉकीजच्या तिथे ये म्हणले तू आणि माझी भेट घे. मग मी तिथे गेलो. असं त्यांची कुठली तरी मीटिंग चालू होती, त्यामुळे मी बाहेर थांबलो. ते त्यांचे जे PA चौरे नामक ते तिथे बाहेर थांबले होते. त्यांना मी भेटलो, पण त्यांना म्हणलं आमदार साहेबांनी मला बोलवलंय, मला भेटायचं. तर ते मला म्हणले तुम्ही बाहेर थोडा वेळ थांबा. तर मी थांबलो थोडा वेळ आणि 1-1.5 तास होऊन गेला तरी त्यांनी मला बोलवलं नाही. मग ते उठून बाहेर गेले. तरी मी त्या चौऱ्यांना सांगितलं, म्हणलं साहेब तर बाहेर गेलेत. तर ते म्हणले जाऊ दे, तुम्ही उद्या भेटू म्हणले आपण. असं म्हणून मी तिथून निघून आलो. निघून आल्यानंतर आज सकाळी मला त्यांचा फोन आला 9:15च्या 9:14 संदीप भाईचा आणि 3 मिस कॉल त्यांचे पडले होते. तर मी झोपलो, आज सुट्टी असल्यामुळे मी झोपलेलो होतो. त्याच्यानंतर